नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर वि. स. खांडेकर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एस. सोमनाथ हे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर गुगलची सुरुवात सन 1998 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात. जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? त्रिभुवन हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्रिभुवन. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 काठमांडू या ठिकाणी त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. फॉक्सकॉन ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? फॉक्सकॉन ही एक कंपनी आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, फॉक्सकॉन ही कंपनी तैवान या देशाची ती कंपनी आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? मलयगिरी. तर मलयगिरी हे शिखर ओडिसा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग हा केला जातो? कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग हा केला जातो? तर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईड यांचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो. ऑप्शन क्रमांक 10 पाहूयात. पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? पांझरा ही एक नदी आहे, तर ती कोणत्या नदीची उपनदी आहे? विद्यार्थी मित्रांनो, पांझरा ही नदी तापी नदीची ती प्रमुख एक उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, दाभोसा हा धबधबा पालघर जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? अखिल भारतीय सेवा म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिसेस यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर कलम 312 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. PWG ही एक संज्ञा आहे,
तर ती संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? PWG ही एक संज्ञा आहे, तर ती खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नक्षलवाद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर भारताने सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव आर्यभट्ट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? रंगराजन ही एक समिती आहे, तर ती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? रंगराजन. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय बचत गुंतवणूक यांच्या संबंधीची ती एक समिती आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. विद्या कनुका ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? विद्या कनुका ही एक योजना आहे. ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याने विद्या कनुका या नावाची योजना ही सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर मीराबाई चानू या खेळाडू वेटलिफ्टिंग या खेळाशी त्या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? 26 जून. तर विद्यार्थी मित्रांनो, 26 जून या दिवशी अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून तो प्रामुख्याने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामधला कारखाना आहे? भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामधला कारखाना आहे? तर भिलाई येथील लोह पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामधला तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. रक्ताचे एकूण किती गट पाडण्यात आलेले आहेत? रक्ताचे एकूण किती गट पाडण्यात आलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, रक्ताचे एकूण 4 गट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. धरणामध्ये साठवलेले पाणी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा स्रोत आहे? धरणामध्ये साठवलेले पाणी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा स्रोत आहे? तर धरणामध्ये साठवलेले पाणी हे स्थितिक ऊर्जा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता एक देश आहे? तर क्रिप्टोकरन्सी सुरू पहिला देश व्हेनेझुएला या देशाने सर्वात प्रथम क्रिप्टोकरन्सी ही सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, 180 रेखावृत्त या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत, ते आपण थोडक्यात पाहूयात. तर या ठिकाणी प्रश्न आहे, मुलांनो शिस्तीत चला. या ठिकाणी आपल्या या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. मुलांनो शिस्तीत चला, अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संबोधन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर आपल्यासमोर 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी मित्रत्व या ठिकाणी आपलं भाववाचक नाम असलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? मराठी या भाषेमध्ये एकूण वर्ण किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो, मराठी या भाषेमध्ये एकूण वर्ण 52 या ठिकाणी मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे हे एक वाक्य आहे. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. प्राचीन या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. प्राचीन या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर
प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अर्वाचीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. झटकन पटकन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत? झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत? तर झटकन पटकन ही अनुकरणदर्शक या प्रकारची क्रियाविशेषणी ती अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 32. देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. देवघर हा एक शब्द आहे, या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर देवघर या ठिकाणी नपुंसक लिंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आहे? डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? तर श्रृंगार रस या काव्यपंक्तीमध्ये श्रृंगार रस हा आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. भुंगा या शब्दाचा आपल्याला योग्य समानार्थी शब्द सांगायचा आहे. भुंगा या शब्दाचा आपल्याला योग्य समानार्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भ्रांत या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. तिने गाणे म्हटले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे? तर हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे. समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाची राज्यघटना ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. पॅराद्वीप हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? पॅराद्वीप हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पॅराद्वीप हे बंदर ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय वन सर्वेक्षण यांचे सध्याचे महासंचालक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय वन सर्वेक्षण यांचे महासंचालक सध्या खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुप सिंह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. कोवालम हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? कोवालम हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळ या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? टेहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर टेहरी हे धरण उत्तराखंड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. जैवविविधता करार खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला होता? जैवविविधता करार खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आलेला करार आहे? तर 1993 मध्ये हा करार अंमलात आला होता. तर प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. भारतीय रुपयाचं चलन या चिन्हाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? भारतीय रुपयाच्या या चिन्हाची रचना खालीलपैकी कोणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रश्नाचं आपल्याकडे एक 15,000 पेक्षा जास्त प्रश्नांचं एक ईबुक आहे. जर ते ईबुक कोणाला घ्यायचं असेल तर त्या ईबुकची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही घेऊ शकता किंवा 99 22 64 81 29 या गुगल पेवर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ही PDF घेऊ शकता. रुपये पे करून तुम्ही PDF ही घेऊ शकता.